तर आपण स्क्रीनवर पाहू शकतो कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावले. पॉइंट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिला बॉल सुहेलचा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण. इथे संधी होती क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्याची. निगडी कोंड नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण. पहिल्याच बॉलवर सुहेलला फसवलं होतं इथं जयनी. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही. 2 धावा मिळाल्या. जीवदानी मिळालं सुहेलला. सुहेल आणि तहा. तहा कुदरती नॉन स्ट्राईक गेंडला. फुल टॉस. वाह, जबरदस्त स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. जवळजवळ नो लुक स्ट्रोक जो सध्या प्रसिद्धीस आणला प्रदीप पाटीलनी, त्याच प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळाला. अफलातून स्ट्रोक सुहेलच्या बॅटमधून. 5 झेल सुटला. त्याचा परिणाम काय? जलेपे नामक षटकार पाहायला मिळाला. 6 धावा. यावेळेस चांगली गोलंदाजी, कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली जयची. बागमांडला संघ म्हटल्यानंतर किफायत यांची पहिली आठवण आपल्याला नक्की होते. एक जबरदस्त बॅटर, एक चांगले खेळाडू. टेनिस क्रिकेट विश्वात श्रीवर्धन साडी त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली. आताच्या येत्या क्रिकेटरांना खूप मोठी संधी आहे, कारण यूट्यूबसारखा प्लॅटफॉर्म आहे. पण बाकी आमचे असे जुने खेळाडू राहिले जे अप्रसिद्ध. यावेळेस चांगली डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. धाबाची संधी सुद्धा होती. विकेटकीपर चलाक होते. इथे एक सिंगल येते सुहेल साडी. पहिल्यांदा तहा स्ट्राईकवर पोहोचतील. लेग बिफोर नाही आहे सर. पुढचा बॉल. बॅटची कडा घेतले. तहा विकेटच्या मागं पकडलं जात आहे. जयला पहिलं यश मिळते इथे. जबरदस्त गोलंदाजी जयची. कमबॅक डिलिव्हरी राहिली. दोन्ही विकेट मिळाले असते जयला. पहिल्या बॉलवर सुहेल मिळाला असता, या बॉलवर तहा. पण सुहेल मैदानात आहेत कारण त्यांना कव्वरच्या क्षेत्ररक्षकाने जीवदान दिलं. बॅटर बाद आपण स्क्रीनवर पाहतोय. तहा कुदरती पहिल्या चेंडूवर 0वर बाद होतात. भोपळाही फोडू शकले नाही. या स्पर्धेची खराब सुरुवात तहाकडून बागमांडल्यासाठी. पहिला धक्का इथे बागमांडल्या संघाला आपण रिप्लेमध्ये पाहतोय. जय आउटस्विंगर हा चेंडू बॅटच्या टो एंडला लागला आणि झेल टिपला विकेट कीपरनी. चांगला झेल टिपला विकेटच्या मागं. फलंदाज बाद झाले. अर्थात प्रोफेशनल टीम आमची काम करते या यूट्यूबसाठी. भावेश सर आपल्याला पाहायला मिळतील. मास्टर कॅमेरावर मास्टर अमोल आपल्याला पाहायला मिळतात. साईड कॅमेराला सुद्धा अमृत. पाच चेंडूंचं षटक असल्यामुळे हे षटक संपते. 4 षटकांचा मॅच, पण 5-5 बॉलचं षटक असेल. सहा खेळाडू क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर राहू शकतात. बॉलर राजू. सुहेलसाठी असलो ओव्हर 1. पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा फंबल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून. यावेळेस त्यांच्याकडे कारण होतं की चेंडू उडाला, पण मागचा झेल जो सुटला त्यावेळेस कुठलंही कारण नव्हतं. तो झेल टिपायला पाहिजे होता, पण त्यालाही ते कारण शोधून काढतील की ते बॉलवर होते पण हवेने बॉल मागं गेला. कारण जेव्हा तुमच्याकडून परफॉर्मन्स होत नाही तेव्हा तुम्ही खूप कारणं शोधता. राजू पुढचा बॉल.
स्लोवर वन किफायत साडी चांगला ऑनसाईडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथेही धडपडताना दिसत आहेत. 2 धावा इथेही मिळतील वाघमांडल्यासाठी. किफायत यांची साडी. किफायत आपण पाहिलं तर एक लेजंडरी खेळाडू म्हणता येईल. क्रिकेट कारकीर्द खूप मोठी राहिली. ज्यावेळेस या स्पर्धा यूट्यूबवर नव्हता त्यावेळेस त्यांनी खूप मोठे कारनामे केलेत क्रिकेटसाठी. आता आपण पाहतोय हा याही वेळेस ऑनसाईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण आपण यूट्यूबच्या द्वारे स्क्रीनवर पाहू शकता कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण या बॉलसाठी आहे. जसं आपण IPLला पाहतो प्रत्येक बॉलसाठी, तसे आमचे टेक्निशियनसुद्धा दाखवतात यूट्यूबसाठी. राजू चांगली गोलंदाजी करतात निगडी कोणसाठी. लेग स्पिन यावेळेस पिकअप स्ट्रोक आहे. पिक केला होता सुहेलने आधीच. टप्पा पडून त्याला टर्न होऊन दिला नाही. बॅटच्या रडारमध्ये आउट ऑफ द पार्क हा स्ट्रोक पाहायला मिळते आपल्याला. 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बागमांडला टॉस हरल्यानंतर 19 धावा 1 गड्याच्या बदल्यात देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चला टीम मीटिंग कुठली नको आहे. लक्षात घ्या 20 मिनिटातच तुम्हाला 4 षटकं. आता आयोजक कमिटीने वेळेची बंधनं तुम्हाला टाकलीत. 16व्या मिनिटाला तुमचं 4थं षटक सुरू व्हायला पाहिजे. जर ते सुरू झालं नाही तर एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आता सर्कलच्या आत येईल. शेवटच्या दिवसासाठी हा नियम आपल्याला पाहायला मिळेल. कारण खूप वेळ तुम्हाला दिला तर तुम्ही जास्तीचा फायदा घेताय आयोजकांचा. त्यामुळे आयोजक नाराज आहेत. ऑलरेडी 5-5 बॉलचं षटक आलं आहे. जर तुम्ही वेळेत आलात वेळेत केला तर 4-4 पूर्ण षटकं मिळतील. पहिल्या दिवसाचा मॅच तुम्ही यूट्यूबवर पाहाल. क्वार्टर फायनल 6 षटकांचा झाला आणि सगळे मॅच 5-5 षटकांचे झाले होते. तर विनंती असेल थोडंसं फास्ट खेळा. निश्चय आलेत. निश्चय करून मैदानात की धावा देणार नाही बागमांडलासाठी. पहिला बॉल निश्चयचा. लोअर फुलटॉस चांगला पिकअप केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव फक्त मिळेल किफायत यांना. एक सिंगलनी संघाची धावसंख्या 20. 5-5 बॉलचे षटक जर आपण पाहिलं तर 9 बॉल आता या इनिंगचे बाकी आहेत. वीस धावा. NSC चषक 2024 आपण पाहतोय. नवनिहाल स्पोर्ट्स सायगाव आयोजित ही स्पर्धा. जय गणेश स्पोर्ट्सवर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. नीचे पुढचा बॉल सुहेलसाठी. हा मोठा पटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतले हो. बाद घोषित केले पंचांनी सुहेलला. रिव्ह्यू घेतलाय तर UDRS पंच आपल्याला हा निर्णय मागं घ्यावा लागेल. नॉट आउट आहेत कारण बॅट आणि बॉलच्या मध्ये गॅप आहे खूप. टेक्निशियननी दाखवले सुद्धा. आणि आता यूट्यूबवाल्यांसाठी सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला स्क्रीनवर बॅट आणि बॉलच्या मध्ये खूप गॅप इथे दिसतोय. आमच्या टेक्निशियनची खऱ्या अर्थाने दाद द्यावी लागेल. 22 सर यांची जबरदस्त इथं यूट्यूबद्वारे प्रेक्षेपण त्यांनी केले.
डॉट बॉल आला निश्चयचा. पंचांनी बाद घोषित केलं होतं पण टेक्निकची मदत घेतली. लोअर फुल टॉस मिस केला सुहेलने. लेग बायच्या स्वरूपात मला वाटतं हे सिंगल मिळेल. कोणी अपील करून तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. जर कन्क्ल्युजन असेल पंचांना तर फक्त पंच घेऊ शकतात. आयोजक टीम घेऊ शकते. कुठले खेळाडू त्यासाठी अपील करू शकत नाही. फटका मोठा आहे सुहेलचा. हाय हँड हँडसम लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या वरून सुहेलच्या बॅटमधून आणखीन एक बिग हिट सिक्सर. षटकार. निश्चयवर हल्ला. निश्चयने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. शेवटचा बॉल असेल या षटकातील कारण 5 बॉलचे षटक आहे. धावसंख्या 27. धावांचं लग. 27 धावा झाल्या तिथं कम्प्लीट. एक गड्याच्या बदल्यात शेवटचा बॉल निश्चय या षटकातील सुहेलसाठी. हलक्या बॅटने खेळला. पहिले ठरवलं होतं सुहेलने की सोडून द्यायचा चेंडू. चांगली रनिंग बिटवीन द विकेट किफायची. इथे निश्चयकडून चूक केली. विकेटच्या इथे कोणी नव्हतं. त्यांनी न बघताच अझरुद्दीन स्टाईलमध्ये बॅकअप द हँड थ्रो केला. विकेटवर कोणी नव्हतं त्यामुळे 1 धाव इथे आली. आणखीन अतिरिक्त टोटल 3 धावा इथे मिळत आहेत बागमांडलासाठी. संघाची धावसंख्या 30. 5 चेंडूचं षटक त्यामुळे हेही षटक संपते. 3 षटकानंतर 30-10च्या सरासरीने धावा केल्या आहेत इथे बागमांडला संघाने. टॉस हरल्यानंतर निगडी कोंड आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे. टीम मिटिंग कुठलीही आता अलाव केली जाणार नाही. या मॅचपासून हा निर्णय आला आहे आयोजक कमिटीचा. तुम्हाला 20च मिनिटात 4 षटकं कंप्लीट टाकायची आहेत. स्क्रीनवर आपण प्रत्येक षटकामागची धावगती आपण ग्राफच्या माध्यमातून पाहतोय. तीस धावा. सुहेल 11 चेंडूत 25 किफायत. 3 बॉल 4 स्ट्राईकवर. आता सुहेल शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. फटका हाही मोठा आहे सुहेलचा. गोलंदाजचं स्वागत केले या बिग हिट सिक्सरनी. लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या वरून एक मोठा षटकार. सुहेल जबरदस्त बॅटिंग करताना. सागर गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल सागर सुहेलसाठी. आप ट्रॅकर होता. इथे डायरेक्ट हिट धावा झाली असते. लेग बायच्या स्वरूपात इथे धावा संख्या पोहोचते या सिंगलनी 37. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. किफायत आहेत आता स्ट्राईकला. किफायत फुल पॉवरफुल. झेल टिपला होता. बाहेर गेलाय. किती धावा सर? 4 धावा. चौकार आलाय. या चौकारने धावा संख्या 41. पुढचा बॉल सागरचा किफायतसाठी. पहिलेच खेळले इथे. किफायत धावबाद होतील. चला पुढच्या बॅटरीचं नाव सांगा बघ इकडे. उबेद न्यू बॅटर. सुहेल स्ट्राईकला. हेलिकॉप्टर लँड झालाय सीमा रेषेच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग सुहेलची पाहायला मिळाली. हा शेवटचा देखणा षटकार पाहायला मिळाला.
6 धावांसाठी 47 बागमांडलाची धावसंख्या. रिप्लेमध्ये आपण पाहतोय जबरदस्त हेलिकॉप्टर. सुहेल 14 बॉल 37. चला बागमांडला विनंती असेल लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आयोजक जरा दखल द्या. पहा मॅच थांबतोय. विनंती असेल. आजचा अंतिम दिवस आहे. परवेश राऊत यांचे आगमन झाले या स्पर्धेनिमित्त. वालवटी संघाने एक मॅच जिंकला सुद्धा. पुढच्या मॅचमध्ये परवेश राऊत सुद्धा इन ॲक्शन पाहायला मिळतील. चला बागमांडला क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळेची बंधन आहेत आपल्याला. 20 मिनिटात आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. पाहूया निगडी कोण कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करतील. 20 चेंडूत 48. 4 षटकांचा जरी मॅच असला तरी 5 बॉलचं हे षटक असेल. वीस बॉल 48 लक्ष. चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच दखल द्या. पहा 12-10 झालेत. आपल्याला आज खूप साऱ्या मॅचेस आहेत आणि एक सेमीफायनल फायनली आज खेळवायचे. अंतिम दिवस आहे. मग एवढी मोठी स्पर्धा, चांगलं आयोजन, 2 कॅमेरे, लाईव्ह स्पर्धा आणि मग मॅच फायनलच्या 2 आणि 1 ओव्हरच्या. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेची मजा किरकिरी होती. ही विनंती असेल थोडंसं फास्ट खेळा. स्क्रीनवर पाहतोय आमची संपूर्ण टीम, अर्थात लाईव्ह टेक्निशियनच्या माध्यमातून समालोचन कक्ष आपल्याला पाहायला मिळते इथे. भावेश सरांवर सध्या फोकस. कॅमेरामॅन फोकस करो. भावेश सर. तर वळूया मॅचकडे. निगडी कोंड विजयासाठी
48 धावा अवघ्या 20 बॉल असतील, कारण 4 षटकांचा मॅच जरूर आहे पण 5 बॉलचं षटक आहे. पहिला बॉल खेळला, इथे क्षेत्ररक्षक सुहेल पोचू शकले नाही. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावा चौकारांसाठी. चांगली सुरुवात इथे जयच्या बॅटमधून. प्रारंभी बॅटर निगडी कोणसाठी जय आणि जयसूर्या. जयसूर्या म्हटल्यानंतर आपल्याला लगेच आठवण येते सनत जयसूर्या, श्रीलंकन प्लेयर, ज्यांनी पॉवर प्लेचं षटक कशी खेळायची. इंडियन क्रिकेटच्या समोर पांडा टाकला. उमेश कालू वितरणा आणि जयसूर्या जबरदस्त फटकेबाजी. 1996चा वर्ल्ड कप आपण पाहिला. गोलंदाजासाठी तहा. तहा चोकाया और पिच लाईनचा खेळून काढलाय गोलंदाजच्या डोक्याच्या वरून. सीमारेषा पार. बॅटर जय ऑन फायर. जबरदस्त फटकेबाजी. स्क्रीनवर आपण पाहतोय सतीश पाटील. त्यावेळी जयच्या चांगली फलंदाजी सुरुवात आहे जयची. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा टोटल धावून इथे घेतल्यात. तेरा धावा. तहा. जयसूर्या चांगला फटका आहे. कव्हरच्या वरून भेदले. सर्कल पण आउटफील्ड खराब, तरी चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा आलाय NSC चषक चौकार. 4 धावांसाठी. चांगला स्ट्रोक. आउटफील्डमुळे थोडासा चेंडू थांबला होता. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले. चांगला प्रयत्न. बॉल आलाही आता होता हातात, पण बाउंड्रीच्या आत फेकला नाही. बॅटला लागला बॉल. बॅटकटी डिक्लेअर येईल. षटक संपले, त्यामुळे जयसूर्याकडे आता स्ट्राईक राहील. सतीश पाटील सर पोचले तिथे. या जयगणेश स्पोर्ट्स लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि आमचे जयगणेश टीम आपली वाट पाहते. सतीश पाटील सर. 18 धावा झाल्या. आता 15 चेंडू 30 धावा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी उभेद. चांगले जयसूर्या. 15 बॉल 30 ची गरज आहे. उभेद आले दुसरं षटक घेऊन. उभेद. हा नो बॉल. परत बॅटकट. 1 स्ट्राईक चेंज. 2 धावा इथे येतील आणि पुढचा बॉल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि तो खेळण्यासाठी जय येईल, ज्याने 3 बॉलमध्ये 13 धावा केल्यात आणि सध्या बाग मांडण्यासाठी त्यांनी परिस्थिती 3-13 आणली. जबरदस्त बॅटिंग करतोय जय.
फ्री हिटचा बॉल उबेदचा जयसाठी. फटका चांगला आहे अबेद. क्षेत्ररक्षक पहा तहा आणि सुहेल दोघांच्या मध्ये बॉल पडलाय. वन बाउन्स चौकार. 4 धावा इथे जयला मिळतील. धावसंख्या पुढे वाढली जाते. 24. चांगली फलंदाजी जय करतायत. चोवीस धावा. आता 14 बॉल 24 ची गरज. जय चांगली फलंदाजी करतायत. डाव्या हस्तीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा येतो मुख्य पंच इर्शाद यांचा. 25 धावा. 14 बॉल 23 ची गरज. उबेद आणखीन दबाव उजव्या अष्टीच्या बाहेर. यावेळेस वाईड बॉल. गोलंदाज मात्र पंचांना सांगतात पण किफायतला माहिती आहे वाईड बॉल आहे. ते शांत आहेत कारण उजव्या अष्टीच्या बाहेर त्यांनी बॉल पकडलाय. आणि गोलंदाज जेव्हा वाईट टाकतो ना तेव्हा तो संशयाने पंचांकडे पाहतो कारण वाईट देतात का काय पंच. हाही फटका चांगला आहे. गोशांकी क्षेत्रात जाईल का बॉल. हो गोशांकी क्षेत्रात एक डिक्लेअर. जयसूर्या स्ट्राईकवर येतील. पॉवर प्लेच्या बाहेर आहे सर. 2 धावा. चला 2 धावा इथे मिळतील गोशांकी क्षेत्रात. धावसंख्या 28. 13 बॉल 20 ची गरज. निगडी कोणसाठी माग मांडल्याच्या गोलंदाजांवर दबाव टाकला या जय आणि जयसूर्यानी. डाव्या हस्तीच्या बाहेर वाईड बॉल. निगडी कोणसाठी चांगला आहे. वाईड येत आहेत तेवढे. जय जबरदस्त बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या 29. 11 धावा दिल्यात जयनी 2 बॉलमध्ये. पुढचा बॉल. आई चांगला स्ट्रोक आहे. किती धावा इथे येतील पाहूया. क्षेत्ररक्षक येत आहेत. फंबल झालंय. 2 धावा इथेही सहज मिळतील. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा आणि संघाची धावसंख्या पोहोचते 31. 48चा पाठलाग करताना आणखीन 17 धावा. 12 चेंडूत करायच्या 17. निगडी कोणसाडी जय आणि वीरू ची जोडी इथे पाहायला मिळते. जय आणि जयसूर्या. जय 6 बॉल 21. जबरदस्त फलंदाजी. उभेत. पुढचा बॉल जयसाठी. बॅटची कडा घेतले. पॅडवर आदळलाय. गोशांकी क्षेत्रात एक सिंगल. स्ट्राईक आता जयसूर्याकडे जाईल. संघाची धावसंख्या 32. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. 32 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. 11 बॉल 16. लेग बायज आहे सर. लेग बायज आहे त्यामुळे स्ट्राईक जयकडेच राहील. शेवटचा बॉल या षटकातील 5वा बॉल अर्थात शेवटचा कारण हे मॅच 5 बॉलचं षटक आहे. उबेद जयसाठी. चांगली गोलंदाजी. पंच आऊट देत नाहीत पण जय निघाला होता. त्यांनी बॅटी दाखवली होती की बॅट कट आहे. किफायत अपील करत राहिले. पंचांचा निर्णय आला नव्हता. चांगली स्पोर्ट्समॅनशिप जयची पाहायला मिळाली. जय आपण स्क्रीनवर पाहतोय. 8 चेंडू 22 धावा. 1 षटकार 2 चौकार त्यांनी ठोकल्या. डगआउटमध्ये येताना जय जवळजवळ मॅच फिनिशच केली होती जयनी. चांगली फलंदाजी. 275च्या स्ट्राईक रेटने खेळलाय जय. न्यू बॅटर दर्शन आता गेलाय. दोन षटकांचा खेळ संपलाय. जम्मू 11 श्रीवर्धन विपक्ष NSC. टॉससाठी यायचं आहे दोन्ही कॅप्टन. जम्मू 11 समीर दादे यांचा संघ. चला कॅप्टन टॉससाठी याल अशी अपेक्षा.
जैद आले तिसरं षटक घेऊन. फटका चांगला आहे. सुहेल खराब जजमेंट. लाईनच्या फक्त थोडा बाहेर पडला षटकार. बॉन्ड लाईनला असते तर सहज झेल झाला असता सुहेल कडून. इथे खराब क्षेत्ररक्षण. 6 धावा. पहा आपण पाहिलं तर खूप आत आहेत सुहेल. रिप्ले मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण या मॅच मध्ये सुहेलच्याच बॅटमधून धावा आल्या होत्या आणि त्याच्यावर पाणी फिरताना दिसते. कारण इथे सुहेल कडूनच खराब क्षेत्ररक्षण. 38 झाले. 9 बॉल 10 ची गरज आता निगडी कोणला. फटका चांगला आहे जयसूर्याचा. 10 येते. चांगलं क्षेत्ररक्षण. नो बॉल. फ्री हिटचा बॉल आहे. वाह अफलातून झेल पण फ्री हिट आहे. 2 धावा इथे मिळतील. काय क्षेत्ररक्षण केलं इथे. जबरदस्त डाईव्ह मारून हा झेल. रिप्ले तर बनेलच हा. रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा प्रकारचा झेल टिपलाय. यॉर्कर पाहायला मिळाला. एक सिंगल येईल. रिप्ले पाहतोय आपण. हो मॅच जयसूर्या स्टाईल मध्ये सामना जिंकलाय निगडी कोट संघाने. 6 षटकार. तर टॉस केला जाते. जम्मू 11 विपक्ष NSC. टॉस विन जम्मू 11 श्रीवर्धन. पाहतोय आपण कॅच. आपण पाहूया बागमांडलाच्या क्षेत्ररक्षकांनी केलेला जबरदस्त प्रयत्न. अफलातून ट्राय. जबरदस्त झेल अटेम्प्ट केला या क्षेत्ररक्षकांनी.
स्क्रीनवर आपण पाहतोय आमची पूर्ण टेक्निशियन टीम जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हची. परीक्षित सर ऑनलाईन स्कोरिंग करताना आपल्याला दिसत आहेत. भावेश सर आहेत जे मुख्य टेक्निशियन. मागं आपल्याला आमच्याबरोबर मागं मयुरेश मयेकर आपल्याला पाहायला मिळते CEO जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हची. तर धन्यवाद अमृत सर कॅमेऱ्यात आम्हालाही चित्रित केल्याबद्दल. स्पर्धा आपण पाहतोय NSC चषक 2024 नवनिहाल